उमेशजी, तुम्ही रायगडच्या जागेसाठी परभणीची जागा सोडलीत, आता त्यातनं नाराजी नाही का निर्माण होते? हे पहा, 17 जागा त्या ठिकाणी एकूण होत्या. महायुतीमध्ये ज्या वेळेला संपूर्ण 17 जागेच्या संदर्भानं विचारविनिमय झाला, तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित विचार करून ज्या ज्या ठिकाणी तिथल्या कार्यकर्त्यांची मागणी, त्या ठिकाणचा सक्षम उमेदवार, तिथली स्थानिक परिस्थिती, हा सगळ्याचा एकत्रित विचार करून या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. रायगडची जागा यापूर्वी देखील तटकरे साहेबांच्या कुटुंबामध्ये होती, आपल्याला त्याची कल्पना आहे. आणि एकत्रितरित्या माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री असलेले त्यांचे नेते एकनाथजी शिंदे असतील, आणि आमच्या नेत्या सुनेत्रावहिनी पवार, आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या विचार करून रायगडची जागा निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवार सक्षम कोण राहील याचा विचार करता अनिकेत तटकरे यांच्या संदर्भानं त्या ठिकाणी एकमत झालं आणि त्या बाबतीमध्ये तो निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निश्चितपणे मागणी 3 जागेची होती. परभणीच्या जागेकरता देखील आमचा आग्रह होता, रायगडच्या जागेकरताही होता, त्याच्याबरोबर अहमदनगर किंवा आपण अहिल्यानगर म्हणू त्या जागेच्या करताही त्या ठिकाणी आग्रह होता. उमेशजी, पण आता परभणीमध्ये तुमच्याकडे आकडे पण चांगले होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि आताच्या परिस्थितीमध्ये असं वाटतं की बाहेरून बघताना तरी असं वाटतं की शिवसेनेचं संख्याबळ हे कदाचित एकाच जागे इतकं स्ट्रॉंग असताना सुद्धा 4 जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी जास्त यश शिवसेनेला या वाटाघाटीत मिळालं असं तुम्हाला नाही का वाटत आहे? आम्हालाही वाटतं की आमच्या जास्तीच्या जागा असाव्या, परंतु ज्या वेळेला आपण एकत्रित आघाडीमध्ये असतो किंवा आज महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित असतो, त्यावेळेला सामोपचाराने मार्ग काढावा लागतो, एखाद्याला एक पाऊल मागं घ्यायला लागतं. आज आम्हाला एखादी जागा समजा कमी मिळाली असेल तर भविष्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं पक्षाचा त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या करता जास्त. पण उमेशजी, 10 मध्ये या नेतृत्व कुठेतरी कमी पडलं असं वाटतंय तुम्हाला आताचं? तर उद्या नाही, काय वेळा लोकसभेच्या वेळेलाही तसं झालं होतं, परंतु त्यावेळेला एक आम्हाला राज्यसभेची जागा, आम्ही साताऱ्याची जागा त्यावेळेला सोडली, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला राज्यसभेची जागा मिळाली, विधान परिषदेची एखादी जागा एक्स्ट्रा मिळाली. आता त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी एखादी जागा जर आम्ही त्या ठिकाणी सोडली असेल तर भविष्य काळामध्ये वेगळ्या पद्धतीच्या जागा वाटप असेल, महामंडळाच्या संदर्भात असेल, तिथं जास्तीच्या जागा आम्हाला वाढवून घेता येऊ शकतात. पण उमेशजी, याचबरोबर तुम्ही एक पालकमंत्रीपद पण सोडणार आहात रायगडचं, अशी जोरदार चर्चा आहे, त्याबद्दल काय म्हणाल? ती चर्चा ही शेवटी सूत्रांच्या हवाल्यानं आपण सगळी करत असता. वस्तुस्थिती तशी असतेच असं नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो विषय आहे तो म्हणजे तुम्ही ते सोडणार नाहीत असं समजायचं का? तो पेंडिंग आहे त्याचा, आणि आता त्याचा पालकमंत्रीपद आणि रायगडची उमेदवारी याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. बरं, ठीक आहे. आणि पुण्यातनं तुमचे अधिकृत आता जे आहेत उमेदवार ते विक्रम काकडे हेच असतील, बरोबर? हो, पुण्यामध्ये विक्रम संजय काकडे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जे आहेत असतील, नव्हे तर तेच उमेदवार आहेत. आणि सुनील टिंगरे यांचा भरलेला जो अर्ज आहे, उद्या स्क्रुटिनी झाल्यानंतर विक्रम काकडे यांचा अर्ज वैध त्या ठिकाणी निश्चित झाल्यानंतर सुनील टिंगरे हे त्यांचा अर्ज जे आहे तो काढून घेतील, विड्रॉल करतील. ठीक आहे. तुम्ही दोघंही सोबत राहा. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकनंतर आपली